नमस्कार, मी फार्मसी शुभांगी। आज आपण तुळशीचे आपल्या आरोग्यासाठी काय काय फायदे आहेत ते पाहूया। तर तुळस ही वनस्पतींची राणी आहे। आयुर्वेदामध्ये सर्वात प्रथम स्थान हे तुळशीला दिले जाते। तुम्हाला सर्वांना तुळशीचे दोनच प्रकार माहिती असतात, एक म्हणजे राम तुळस आणि दुसरं म्हणजे कृष्ण तुळस। पण तुम्हाला माहिती आहे का, तुळशीचे 100 पेक्षा अधिक प्रकार आहेत, जसे की राम तुळस, कृष्ण तुळस, वन तुळस, कापूर तुळस, लिंबू तुळस आणि अजून खूप सारे प्रकार तुळशीचे आहेत। तुळशीमध्ये खूप प्रमाणात विटॅमिन आणि मिनरल्स असतात। यामध्ये विटॅमिन ए, सी, के, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, मॅग्नीज, मॅग्नेशियम, आयर्न, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड या सर्वांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात तुळशीमध्ये आहे। आता तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी फंगल, अँटी ॲलर्जिक आणि अँटी डिसीज हे सर्व गुणधर्म तुळशीमध्ये आहेत। म्हणजेच सर्व आजारांवर तुळस ही परिणामकारक ठरते। तसेच 200हून अधिक आजारांपासून तुळस आपलं रक्षण करत असते। यामध्ये सर्दी, खोकला, स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरिया, टीबी, कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब, केसांचे, त्वचेचे त्रास, पोटाचे विकार, किडनी स्टोन अशा अनेक आजारांवर तुळस ही खूप परिणामकारक ठरते। तुळशींच्या पानांचा रस आणि पेस्ट ही खाज, खरूज, नायटा, चट्टे, स्किनचे प्रॉब्लेम, पिंपल्स, काळे डाग, जखम झाल्यावर, लागल्यावर या सगळ्यांसाठी तुळस कमी वेळेत जास्त गुणकारी ठरते। म्हणजे हे सगळे आजार असू द्या, काहीही प्रॉब्लेम असू द्या, यावर फक्त तुळशींच्या पानांचा रस जरी चोळून लावला किंवा तुळशीच्या पानांची पेस्ट जरी तुम्ही करून लावली तरी तुम्हाला 80% फरक हा लगेच जाणवतो। डोकेदुखी, केस गळणं, केस पिकणं, कोंडा होणं यांवरही तुळशींच्या पानांचा अर्क खूप परिणामकारक ठरतो। घसा दुखत असेल, तोंड आलं असेल तर गरम पाण्यामध्ये तुळशींच्या पानांचे 8-10 थेंब घालून गुळण्या कराव्यात। याने हे सगळे आजार लगेच नाहीसे होतात। तुळस कणकणी आल्यावर, नाकदुखी, दातदुखी यांसाठीही खूप उपयुक्त ठरते। पण या तुळशीचा वापर करायचा कसा, तर तुम्ही रोज उठल्यावर तुळशीची 5 ते 10 पानं चावून खाल्ली तर या सर्व आजारांपासून तुमचं नक्की संरक्षण होईल। तसंच ही तुळशीची पानं तुम्ही रोज नित्यनियमाने चावून खावावीत। यामध्ये तुमचे 50% आजार सगळे पळून जातील। ह्या तुळशींची पानं तुम्ही चावून खाल्ल्याने, उपाशी पोटी चावून खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये ही तुळस सगळे जेवढे काही रोग आहेत, जेवढे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले आहेत ते हळूहळू कमी करायला लागते। म्हणून तुम्ही रोज कोणतेही वेगळे उपाय न करता फक्त उपाशी पोटी तुळशीची पाने जरी खाल्ली, चावून खाल्ली तरीही तुम्हाला या आजारांपासून तुमचं रक्षण होईल। अशी ही आपली गुणकारी आणि वनस्पतींची प्रथम राणी असणारी, आयुर्वेदाची प्रथम राणी असणारी ही तुळस, हिची माहिती आज आपण पाहिली। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुळशीचा उपयोग कोणत्या आजारासाठी करता हेही देखील नक्की मला कमेंट करून सांगा। धन्यवाद।